मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या ई-केवायसी होत नाही। नेमकं आपण काय करायला पाहिजे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक ठेवण्यात आली आहे अशी माहिती दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी.आर. घेण्यात आला आणि त्या जी.आर. मध्ये असं नमूद करण्यात आलं, ज्या महिला प्रतिवर्षी ई-केवायसी करतील अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, अन्यथा लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करणार नाहीत त्यांना मिळणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलं। आणि ई-केवायसी करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर पासूनच सुरू करण्यात आली। त्यानंतर जवळपास फक्त 1% महिलांची ई-केवायसी आतापर्यंत झाली। 18 सप्टेंबर ते आज 1 ऑक्टोबर आहे, जवळपास 1% महिलांची ई-केवायसी झाल्यामुळे बाकीच्या महिलांना आता नक्की एक प्रश्न पडलेला आहे, अशाच पद्धतीने ही वेबसाईट जर ई-केवायसी साठी चालत नसेल तर इथून पुढे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का, हा सुद्धा प्रश्न भरपूर अशा महिलांना नक्की पडलेला असेल की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी आपल्या मोबाईल मधून करता येतं लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून। आता पोर्टलवरती गेल्यानंतर कधी ओटीपी येत नाही, ओटीपी जरी आला तर ओटीपी टाकण्याचा ऑप्शन येत नाही, ओटीपी टाकण्याचा ऑप्शन आला तर पुढे साईट व्यवस्थित चालत नाही, हाय ट्रॅफिक असं दाखवत आहे। मग नेमकं आपण काय करायला पाहिजे, ई-केवायसी कशा पद्धतीने करावं, रात्री सुद्धा ई-केवायसी होत नाही, दिवसा सुद्धा ई-केवायसी होत नाही। ई-केवायसी करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, तर काळजी आपल्याला करायची नाही, ई-केवायसी तुमची 100% होणार आहे। जर ही वेबसाईट व्यवस्थित पद्धतीने चालत नसेल, हा पोर्टल जर व्यवस्थित चालत नसेल तर आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी जी काही डेट आहे ती नक्की वाढून मिळू शकते। सध्या तरी वाढून दिली गेली नाही, या संदर्भात जेव्हा माहिती मिळेल तेव्हा सर्वप्रथम आपण नक्की अपडेट घेऊया। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई-केवायसी केली नसतील तर काळजी करू नका, एक ना एक दिवस ही वेबसाईट व्यवस्थित पद्धतीने सुरू होईल। त्यानंतर ई-केवायसी फक्त 2 मिनिटांमध्ये घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला करता येईल। जेव्हा ई-केवायसी व्यवस्थित पद्धतीने अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून होईल तेव्हा एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल। ई-केवायसी कशा पद्धतीने करायचंय तो व्हिडिओ तुम्ही पाहून जलद गतीने ई-केवायसी घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही। एक ना एक दिवस तुमची ई-केवायसी 18 नोव्हेंबर पर्यंत कन्फर्म होऊन जाईल। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि भरपूर अशा महिलांना आता एक प्रश्न पडलेला असेल, सप्टेंबर महिन्याचा हप्ता किंवा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ई-केवायसी शिवाय मिळणार का? हो, ई-केवायसी शिवाय तुम्हाला हप्ता मिळणार आहे, त्यासाठी काळजी करू नका। त्यानंतर मात्र तुम्हाला ई-केवायसी झाल्यानंतरच हप्ता मिळणार आहे, अन्यथा हप्ता मिळणार नाही। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।